नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. आजच्या पिढीला, युवकांना आणि महिलांना स्वतःच्या अक्कल, हुशारीने, कौशल्याचा उपयोग करून प्रगती साध्य करता यावी यासाठी नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअपवर भर देऊन भारताला आत्मनिर्भर करण्याचे कार्य हाती घेतलेलं आहे. सांगली महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टार्टअप आणि नाविन्यता केंद्र उभे करावे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनात ते महत्त्वाचं आश्वासन आहे. सांगली ही नगरी नाट्यसंस्कृती, कला, साहित्य आणि लोककलेचा पाया आहे. उत्कृष्ट नाट्यगृह, पुरनियंत्रण आणि नागरी सुविधा उपलब्ध करण्याच्या योजना तडीस नेण्यासाठी नगरसेवक आणि पदाधिकारी आपले काम चोखपणे पार पाडतील. पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आज महापालिका पदाधिकारी आणि गटनेत्याचा सत्कार आयोजित करून त्यांना सांगलीच्या विकासासाठी प्रोत्साहन दिले आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं. ते आज गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातर्फे महापौर, उपमहापौर आणि गटनेता सत्कार समारंभात बोलत होते. प्रारंभी स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविकात संस्थापक चेअरमॅन पृथ्वीराज बाबा पाटील यांनी स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेटाने चालवण्यासाठी स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या नावाने सुरू असलेल्या शैक्षणिक संकुलात पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक, इंग्रजी माध्यमिक शाळा, वैद्यकीय, औषध निर्माण, D.Ed, B.Ed आणि नर्सिंग कॉलेजेसमधून हजारो विद्यार्थी घडत आहेत. आमच्या शैक्षणिक संकुलातील बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांनी शेलार यांचा सत्कार केला. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे रचनात्मक कार्य पाहून शेलार यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपमहापौर गजानन मगदूम, गटनेते संदीप आवटी, हाटपाडीचे नगराध्यक्ष युटी जाधव यांचा सत्कार आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन प्राध्यापक ND बिरनाळे यांनी केले. आभार डॉक्टर राजेंद्र मेथे यांनी मानले. यावेळी अजित जाधव, आटपाडी, अर्चना धुमाळ, तहसीलदार वैभव गुरव, अजय देशमुख, सनी धोत्रे, ॲडव्होकेट अल्लाबक्ष काझी, मोहन वाटवे, अथर्व कुलगानी, महावीर पाटील, नांद्रे, शीतल पटोळे, अभिजित परीट, हनुमंत सनगर, अयूब निशानदार, प्रशांत देशमुख, आशिष चौधरी, डॉक्टर राजेंद्र मेथे, डॉक्टर सतीश पाटील, डॉक्टर बिभीषण कराळे, डॉक्टर आकांक्षा जोशी, विनय डोंगरे, ख्रिस्टिना मार्टिन, श्रीदेवी कुल्लोळी, साहेबलाल शरीक मसलत आदी मान्यवर आणि गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचा स्टाफ उपस्थित होता. कारण मतदार समोर पण आहे आणि मला एका गोष्टीचं समाधान वाटलं की या आश्वासनाच्या पूर्ण यादीमध्ये तुम्ही स्टार्टअप आणि नाविन्यतापूर्ण केंद्र करायचं ठरवलं. आजच्या युवकाला, आजच्या पिढीला, आजच्या नाविन्यतेने, प्रयोगशीलतेने काम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या अक्कल, हुशारीवर, मेहनतीवर, त्याच्या स्किल्सवर, कौशल्यावर त्याचा मार्ग सुकर व्हायचा असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टार्टअप नावाची चळवळ सुरू केली. चळवळ म्हणजे आणि मग या चळवळीचं केंद्र आपल्याकडे झालं पाहिजे. हे आपल्या निवडणुकीचं आश्वासन तुम्ही पूर्ण कराल. जिथे अडेल तिथे नाही, त्या दिशेने तुम्ही काम करा, अशा माझ्या शुभेच्छा. नाट्यगृहाचा सुद्धा विचार आपण केलाय, त्याच्याबद्दल मला खूप समाधान आहे. कारण सांगली, मिरज हा भागच नाट्य संस्कृती, कला संस्कृती, साहित्य संस्कृती, लोककला याचं माहेर आहे. आणि मग अशा वेळेला चांगली उत्कृष्ट नाट्यगृह याचा विचार सुद्धा आपण केलाय. आणि पूर भागातील नियंत्रणाला करण्यासाठीच्या उपाययोजनांचा उल्लेख केला. जनतेने विश्वास आमच्यावर टाकला, महायुतीवर टाकला. महापौर, उपमहापौर, गटनेते यामध्ये 100% खरे उतरतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण काही अडचण असली तर मदतही करायला आम्ही तयार आहोत आणि चुकला तर कान पकडायलाही आला आहोत. या गोष्टींचा उल्लेख मला या ठिकाणी करायचा आहे. आटपाडीसारख्या भागामध्ये पहिल्यांदाच मला वाटतं नगराध्यक्ष आपला झाला, गटनेते पण इथे आहे. तिथल्या नागरिकांच्या समस्यांना आदेश म्हणून आपण काम करतो आणि ते काम करताना कुठे अडचणी आल्या तर आमच्याकडे नक्की या. पण अतिशय महत्त्वाचा सत्काराचा आणि या वास्तूला भेट देण्याचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने करता आला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. इथेच थांबतो. जय हिंद.
जय महाराष्ट्र. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.